अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे भारतीय सैन्य दलामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये ASI या पदावरून 37 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले लक्ष्मण शिवराम बंडगर यांचा चपळगावात जोरदार स्वागत करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला। भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या उदात्त भावनेतून या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। आपण पाहू शकता हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील। संपूर्ण गाव या ठिकाणी एकवटलेला आहे। माजी सैनिकांच्या प्रति असलेली भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत। हे दृश्य आहे ग्रामपंचायत समोरील। गावच्या प्रवेशद्वारावर NCCच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना सलामी देत गावच्या प्रवेशद्वारावर त्यांचा भव्य स्वागत करण्यात आले आणि त्याचप्रमाणे चपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देखील या ठिकाणी बंडगर पती पत्नींचा सन्मान करण्यात आला। पाहूया या ठिकाणी गावातील प्रमुख मान्यवरांच्या प्रतिक्रिया। मंडळी नमस्कार, मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी। चपळगावचे सुपुत्र आपल्या इंडियन आर्मीमध्ये म्हणजेच केंद्रीय सुरक्षा बल CISF मधून सेवानिवृत्त झालेले आहेत। ASF पोस्टवरून असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत। आज गावकऱ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर गीतासह आणि NCC विद्यार्थ्यांच्या सलामीसह या ठिकाणी भव्य असं स्वागत मिरवणूक या ठिकाणी निघालेलं आहे। माझ्यासोबत आहेत गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेब संजयजी पाणेगाव साहेब आहेत। आपल्या गावामध्ये एका माजी सैनिकाचा इतक्या प्रचंड प्रमाणात आणि एवढ्या देशभक्तीपर वातावरणामध्ये भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे। एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या काय भावना आहे? हे असं सगळं एक देशासाठी सेवा केलेले गावातर्फे त्यांचा सत्कार हे खूप चांगला कार्यक्रम ज्यांनी 42 वर्ष सलग सेवा करून रिटायर झाले असे लक्ष्मीकांत बंडगर यांचं गावकऱ्यातर्फे खूप खूप स्वागत छान सत्कार होत आहे। तर आपल्या सोबत आहेत या ठिकाणी गावचे प्रभारी सरपंच सिद्धारामजी भंडारगोडे साहेब। साहेब सरपंच म्हणून आणि चपळगावचे एक ग्रामस्थ म्हणून आपल्या गावातील अनेक सैनिक आहेत ज्यांच्याप्रमाणे यांचाही आज या ठिकाणी भव्य असा नागरी सत्कार होणार आहे आणि भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे। काय भावना आहेत तुमच्या? लक्ष्मण बंडगर हे मूळतः एक सर्वसाधारण गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा 33 वर्षे सेवा करून देश सेवा करून जेव्हा गावात परत येतो सेवानिवृत्तीनंतर गावाने याचा आदर्श घ्यावा आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गाव या निवडणुकीमध्ये सहभाग झालेला आहे। याचा विचार करा तुम्ही की लक्ष्मण बंडगरनं म्हणजे काय काय कर्तृत्वान त्यांनी केलेले असेल। खरंच आमचं गावचं भाग्य मानतो मी, कारण एवढ्या मोठ्या उत्साहानं गावकरी मंडळीने म्हणजे त्यांचा हा सत्कार सोहळा आयोजित करून हे सर्व म्हणजे पार पाडत आहे। त्यामध्ये खरंच आम्ही फार धन्य झालेलो आहोत। तर असं त्यांची पुढचं जीवन व्यवस्थित हो एवढंच मल्लिका चव्हाण मी प्रार्थना करतो म्हणून मी थांबतो। तर मंडळी ही फक्त मिरवणूक नसून हे येणाऱ्या भाविक पिढीसाठी एक संदेश आहे आणि त्यांच्यासाठी ही एक मिरवणूक दिशादर्शक ठरणार आहे असं सरपंच साहेबांचं म्हणणं आहे। आपल्या सोबत आहेत ग्रामपंचायत सदस्य महबूब तांबोळे। युवक तरुण तडफदार नेतृत्वामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं। तांबोळे साहेब, काय भावना आहे तुमच्या? आपल्या गावातील सैनिक आज सेवानिवृत्त म्हणून 37 वर्ष सेवा करून परत आपल्या गावी आलेला आहे। लक्ष्मण अण्णा बंडगर त्यांचे वडील अतिशय एक शेतकरी कुटुंबातला जन्म घेतलेला आज मुलगा देशासाठी आज 37 वर्षाचं सेवा करून आज रिटायर झाल्यामुळे आज त्यांचा सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत कडून किंवा गावच्या प्रमुख नेत्याकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यांच्याशी ह्या ग्रुप करून सुरट मारून गावात एंट्री घेतलं। आता जंगी मिरवणूक काढलेला आहे त्याबद्दल आज आपल्या देशासाठी 37 वर्ष सेवा करून आज रिटायर झाल्यामुळे आज त्यांचं जंगी स्वागत केलं चपळगावकडून आणि त्यांचं आम्ही स्वागत करताय आणि मनापासून धन्यवाद म्हणतो की कार्यक्रम एक अतिशय सुंदर झालेला आहे। असंच भावी पिढीला एक संदेश जावा म्हणून त्यामुळे हर एक माणसाला एक उत्साह मिळावा म्हणून त्यामुळे आज आपण सगळेजण एकत्र आलो
असंच अजून कुठे पुढच्याही काळात कोणी रिटायर झाले किंवा चांगल्या काम त्यांचं स्वागत असंच करेल आणि चपळगाव ग्रामपंचायतकडून त्यांचा मी मनापासून अभिनंदन म्हणतो. धन्यवाद.